नमस्कार. लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघावी लागणार नाही. महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय अगदी महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना पैसे आता वाढवून देण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना गोड बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला यापुढे वाढवून मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फेब्रुवारीचा हप्ता आता लाडक्या बहिणींना वाढून मिळणार आहे. हा हप्ता कधी मिळणार, त्याचबरोबर आत्तापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळाली आणि ज्यांना हे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले आहे. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 7 हप्ते झालेले आहे. त्यापैकी तुम्हाला किती हप्ते मिळाले नक्की सांगा. 8व्या फेब्रुवारीच्या हप्त्याची लवकरच वाटप आता होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती, पैसे किती आले हे तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा. 1500 रुपयाचा हप्ता आता 2100 रुपये कधीपासून होणार आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या जुलैपासून सुरू झालेली या योजनेत सुरुवातीला 2 हप्ते महिलांना देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरचे हप्ते डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे. नोव्हेंबरचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळालेला आहे. त्यानंतर डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता जमा झालेला आहे आणि आत्ता 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले, परंतु जानेवारीचा हप्ता खात्यावर आलेला नाही. त्यांनी हा हप्ता मिळण्यासाठी काय करावे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत तुम्हाला 6 हप्ते मिळाले, बरोबर, आणि 7वा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. अकाउंट चेक करा. बऱ्याच लाडक्या बहिणींना मोबाईलवर पैसे आल्याचा मेसेज येत नाही, परंतु खात्यावर पैसे जमा झालेले असतात. पैसे जर आले नसतील तर बँक खाते चेक करा. शिंदे सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आत्ता लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून मिळणार आहे. तर पहा, हप्ता कोणाला वाढवून मिळणार? सरसकट सगळ्या बहिणींना वाढवून मिळणार का? तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाढवून मिळणार नाही. पैसे मिळणार आहे, परंतु सगळ्या लाडक्या बहिणींना वाढून मिळणार नाही. नेमकं कोणाला पैसे वाढून मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाढून मिळणार आणि कोणत्या बहिणींना पैसे वाढून मिळणार नाही याची माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता पाहत राहा. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1 फेब्रुवारीचा महत्त्वाचा निर्णय आपण जाणून घेत आहोत. नवीन बजेट सादर झाले आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे. मोठा निर्णय बजेटमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता महिलांना वाटप करण्यात येणार आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना हा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. दिलेल्या तारखेला फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे. हा हप्ता वाढून येणार का? तर बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना पैसे वाढून मिळणार का? पांढऱ्या रेशन कार्ड धारक महिलांना हप्ता वाढून मिळणार का? फेब्रुवारीचा हप्ता डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येणार आहे. काळजी व चिंता करण्याचे कारण नाही. महिला व बालविकास मंत्री यांनी ही माहिती दिली. जानेवारीपर्यंतचे सगळे हप्ते खात्यावर जमा झालेले आहे. अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. केंद्रीय बजेट सादर झाले आहे. राज्याचे नवीन अर्थसंकल्प जे आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढवण्यात आले होते, परंतु नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये हप्त्याची घोषणा करण्यात आलेली आहे का? 2100 रुपये 2500 रुपये देण्याचे आता सरकारने कबूल केले आहे. नेमके हे 2500 रुपये कोणत्या महिलांना वाढून मिळणार आहे? ज्या शेतकरी लाडक्या महिला आहे हा हप्ता वाढून मिळणार आहे. शेतकरी महिलांनाच का पैसे वाढून मिळणार? तर PM किसान योजनेचा ज्या महिला लाभ घेतात, ज्या महिलांच्या नावे शेती आहे, ज्यांना PM किसान योजनेचा लाभ दिला जातो, नमो शेतकरी योजनेचा ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. त्या महिलांना नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा या योजनेचे हप्ते आता लाडक्या शेतकरी बहिणींना देण्यात येणार आहे. PM किसान योजनेचा हप्ता आता खात्यावर लवकर जमा होणार आहे. हा हप्ता कोणत्या खात्यावर जमा होईल? तर ज्या खात्यावर आधार DBT लिंक असेल त्याच खात्यावर आता पैसे जमा होणार आहे. आत्तापर्यंत 7 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे. 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे. हा फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार
ज्या बँक खात्यात आधार DBT लिंक आहे त्या खात्यावरच तुमचे पैसे आता इथून पुढे जमा होणार आहे. 1500 रुपये असो किंवा 2100 रुपये असो किंवा 2500 रुपये असो, त्यासाठी गरजेचे काय आहे तर आधार कार्ड DBT लिंक असणं गरजेचं आहे. आधार DBT लिंक नसेल तर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. याविषयी सरकारने वारंवार घोषित केलेले आहे. महिला व बालविकास मंत्र्यांकडून त्याचबरोबर अर्थमंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात आलेले आहे. पात्र महिलांनाच हप्ता देण्यात येणार आहे, अपात्र महिलांना हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर इथून पुढे एकही हप्ता आता दिला जाणार नाही. अपात्र महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. आणि शेतकरी ज्या महिला आहे त्यांना PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता मिळत आहे तो हप्ता लाडकी बहीण योजनेपेक्षा जर कमी असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा वरचे उरलेले जे पैसे आहे, म्हणजे तुम्हाला जर 1000 रुपये जर PM किसान योजनेचा हप्ता येत असेल आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला 2100 रुपये हप्ता जर येत असेल तर वरचे 1100 रुपये हे तुम्हाला वाढवून देण्यात येणार आहे. पण कुठल्याही प्रकारे तुमचा हप्ता बंद होणार नाही. त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं अजिबातही कारण नाही. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही. परंतु आत्तापर्यंत त्यांना जे हप्ते मिळाले ते मात्र सरकार अजिबातही परत घेणार नाही. कुठल्याही स्वरूपात सरकार परत घेणार नाही. त्यामुळे चिंता आणि काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. आता 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले, परंतु जानेवारीचा हप्ता खात्यावर आला नाही. त्यांनी हा हप्ता मिळण्यासाठी काय करायचे आहे तर तुम्हाला सांगते, हा हप्ता मिळण्यासाठी तुमचं आधार डेबिट लिंक आहे का ते बघून घ्या. हे देखील आपण सांगितलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत तुम्हाला 6 हप्ते मिळाले आणि 7वा हप्ता खात्यावर तुमचा जमा नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण अकाउंट चेक करा. बऱ्याच लाडक्या बहिणींना मोबाईलवर पैसे आल्याचा मेसेज येत नाही, परंतु खात्यावर पैसे जमा झालेले असतात. पैसे जर आले नसतील तर बँक खाते चेक करा. बँक खाते चेक केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही आले. बहुतेक वेळा मेसेज येत नाही पैसे आल्याचा, परंतु तुम्ही पैसे खात्यावर आलेले असतात. परंतु तुम्ही जर चेक करून घेतलं, जर तुम्ही बँकेत जाऊन जर चेक केलं तर खात्यावर पैसे आलेले असतात. कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे सरकार ठेवणार नाही आहे. ज्या पात्र महिला आहे त्या पात्र महिलांना सरकार जो आहे, जे हप्ते आहेत जशा तशा पद्धतीने सरकार वाटप करणार आहे. सरसगट सगळ्या लाडक्या बहिणींना या फेब्रुवारीला या हप्त्यामध्ये तुम्हाला सरसगट सगळ्या महिलांना, सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे. त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे. फक्त आधार जे डेबिट आहे ते लिंक करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.